तर आपण ही दृश्य या क्षणी पाहतोय। मेट्रोची ट्रायल रन नुकतीच पार पडलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित। गायमुख जंक्शन या ठिकाणावरून या ट्रायल रनला सुरुवात। आणि हे विकासाचं इंजिन थांबणार नाही अशी ग्वाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त होतोय। इतकंच नाही तर घेतलेला वेग आता मात्र मंदावणार नाही। निश्चितच खर्च वाढलेला आहे, महागाईचा निर्देशांक पाहता, पण विकासाला कुठेही ब्रेक लागणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या क्षणी दिलेली आहे। आपण पाहतोय गायमुख जंक्शन इथून या ट्रायल रनला आता सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, आपण पाहिलं की ट्रायल रन अतिशय जोशात या ठिकाणी सुरू झाली। विशेष म्हणजे जी दृश्य होती ती फार बोलकी होती। मोटरमॅनच्या केबिनमध्ये असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जणू काही दर्शवत होते आपल्याला की आता मात्र हे विकासाचं इंजिन सुसाट आहे, रुळावर धावणार आहे, त्यामुळे आता ब्रेक कुठेही लागणार नाही। लागवी नक्कीच बोलकी चित्र होती। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती या मेट्रोचं स्टेअरिंग होतं, तर बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते, मंत्रिमंडळातील काही सदस्य सुद्धा होते आणि या ठाणे शहरांतर्गत जे स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा होते। मात्र मेट्रोची सुरुवात जी आहे ती ट्रायल रनला सुरू झालेली आहे। मात्र आता ही जो विकासाचा गाडा आहे तो आता कुठेही थांबणार नाही हे कुठेतरी दर्शवतानाही पाहायला मिळत होतं। आपण या गायमुख स्टेशनवरती आहोत, जे मेट्रोचं स्टेशन आहे। याच ठिकाणाहून मेट्रोला ची ट्रायल रन आहे ती सुरुवात झालेली आहे। इथून 4 स्टेशन पुढचे मेट्रो जे ट्रायल रनची आहे ते सुरू राहणार आहे। एकूण पुढे 2 ते 3 महिने ही ट्रायल रन सुरू राहील। मात्र आपण आत्ताही मागे बघतोय एक साइडिंगला त्या ठिकाणी ट्रेन आपल्याला पाहायला मिळते। आता एक ट्रेन जी आहे ती या ठिकाणी ट्रायल रन घेऊन थेट त्या ठिकाणी 4थ्या स्टेशनपर्यंत गेलेली आहे। त्यामुळे या दरम्यान काही महत्त्वाच्या घडामोडी जर पाहिला या गायमुख स्टेशनवरती, तर मेट्रो ट्रायलची सुरुवात जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू झालेली आहे। मात्र काही राजकीय वक्तव्य सुद्धा या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाली। कुठेतरी महाविकास आघाडी सरकार असताना या मेट्रो प्रकल्पाला ब्रेक लागला होता, स्थगिती आली होती। मात्र पुन्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर या कामाला सुरुवात झाली। संजय मुखर्जी जे MMRDAचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे काम सुरू झालं आणि आता आपण बघतोय लवकरच हा जो पहिला टप्पा आहे तो पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे। खरं तर डिसेंबर 2025 पर्यंत ठाणेकरांच्या सेवेत ही मेट्रो धावणार आहे, सेवेत दाखल सुद्धा होणार आहे। मात्र कुठेतरी जो विकासाला ब्रेक लागला होता तो ब्रेक बाजूला करण्याचा, जो अडथळा दूर करण्याचं काम हे महायुती सरकारने केलं आणि इथून पुढे अशाच प्रकारे विकास जो आहे तो वेगाने होईल असे आश्वासन सुद्धा जे आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून वारंवार देण्यात येतं। मात्र आज ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दिलेलं पाहायला मिळालं। लागवी अगदी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ठाण्यात मेट्रो 4ची ट्रायल रन पार पडताना दिसते। विशेषतः 4-10 स्थानक या सगळ्या मेट्रो मार्गात असतील, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल। एकूण सगळं जर पाहिलं तर कॅडबरी ते गांधीनगर आणि गांधीनगर ते वडाळा 2027 पर्यंत 32 स्थानकांमध्ये ही मेट्रो धावेल। आणि जसा तुम्ही मगाशी देखील उल्लेख केला स्वप्नील, तो फार महत्त्वाचा आहे। इंटर कनेक्टिव्हिटी ही देखील फार महत्त्वाची आहे। लागवी नक्कीच 32 स्टेशन जे आहेत। खरं तर ठाणेच्या मी गायमुख स्टेशनच्या इथं उभा आहे। म्हणजे हे ठाण्यामधील जर बघितलं तर घोडबंदर रोड बाजूचं हे स्टेशन आहे, खूप अंतर्गत ठाण्या शहरामध्ये येतं। आणि इथून जर आपल्याला मुंबईमध्ये जायचं असेल तर मुंबईला वडाळा असेल, या ठिकाणी घाटकोपरची मेट्रो असेल, तसेच उपनगरमधील जे मेट्रो आहेत त्यालासुद्धा ही मेट्रो जी आहे ती कनेक्ट होणार आहे। अनेक इंटरचेंज आहे, त्याच्यामध्ये जवळपास 4-5 पेक्षा जास्त इंटरचेंज असणार आहे। पहिला इंटरचेंज कधी गायमुख स्टेशनपासून 3ऱ्या
स्थानकावरती पाहायला मिळतो। जो समोर आपण मी कॅमेरामॅनला दाखवायला सांगेल, समोर जी ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते, जी मेट्रोची ट्रॅक पाहायला मिळते, या मेट्रोच्या ट्रॅकवरनं जवळपास 1 किलोमीटरचा जो प्रवास मेट्रोचा झाला। खरं यानंतर पहिला इंटरचेंज येतो तो म्हणजे मोगरपाडा जाण्यासाठी येतो, ज्या ठिकाणी ठाणेमधील जे मेट्रोचे कारशेड आहे ते या ठिकाणी पहिल्यांदा लागतात। आणि यानंतर पुढे गेल्यावरती कॅडबरी जंक्शनच्या इथे दुसरा एक आपण बघतो त्या ठिकाणी स्टेशन आहे आणि तीनाथ नाका, मुलुंड तसेच त्या ठिकाणी उपनगरमध्ये चेंबूर साईडला जाण्यासाठी एक दुसरा आणि तिसरा असा एक जंक्शन लागतो। खरं तर तीनाथ नाक्यावरून जर उजव्या हाताला गेलं तर त्या ठिकाणी आपण अंधेरीपर्यंतचा प्रवास करता येतो आणि सरळ जर गेलो तर विक्रोळी घाटकोपर करून या ठिकाणी चेंबूरपर्यंतचा पल्ला जो आहे तो या मेट्रोने गाठता येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये खरं तर 10 स्थानकांचं जे आहे ते ट्रायल रन सुरू होणार होतं, मात्र आता सध्या 4 रेल्वे स्थानकांवरती हे ट्रायल रन सुरू झालेलं आहे। अद्यापही या ठिकाणी जे बांधकाम आहे ते आपल्याला निर्माणाधीन पाहायला मिळतं। या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरचं जे काम आहे ते पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं, मात्र दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती मी कॅमेरामॅनला दाखवायला सांगाल, या ठिकाणी वायर सुद्धा नाही आहे, त्या ठिकाणी वायर डक्ट जे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले नाही आहेत, काम हे निर्माणाधीन आहेत। मात्र एका ट्रॅकवरून आता मेट्रोची ट्रायल रन आहे ती सुरुवात झालेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचं एक उद्दिष्ट आणि हे MMRDA समोर असणारे जय कुमार यांच्या समोर असणार आहे। आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर जी मेट्रो आहे ती 10 स्थानकांदरम्यान म्हणजे डिसेंबर 2025 दरम्यान 10 स्थानकांवरती ही मेट्रो जी आहे ती ट्रायल रन सुरू करण्यात येईल। आणि यानंतर खरं तर 2026च्या एप्रिल दरम्यान ठाणेकरांना जे 10 स्टेशन अंतर्गत प्रवास करता येणार आहे। लागवी अगदी त्यामुळे अर्थातच जी वाहतूक कोंडी सातत्यानं ठाण्यात जाण्याकरता वाहन चालकांना जो काही मनस्ताप होतो, अगदी आताही जरी आपण स्वप्नील पाहिलं तर गर्दीच्या वेळी किंवा रहदारीच्या वेळी जर म्हटलं तर ठाण्यात अगदी मुंबईतून बोरिवली मार्गे असू दे किंवा ईस्टर्न एक्सप्रेस मार्गे असू दे, ठाण्यात पोहोचायला 3 ते 3.5 तास कुठेही जात नाहीत। पण अशा वेळी मात्र मेट्रोचं जर जाळं विस्तारलं गेलं तर मात्र उद्योगांच्या दृष्टिकोनातून, कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून आणि अर्थातच एकूणच रहदारीच्या दृष्टिकोनातून सारेच काही सोयीचे मार्ग, विकासाच्या कक्षा या फार रुंदावताना दिसतात। आणि एकूणच या मार्गांच्या संदर्भातही विशेषतः उद्योग नगरीचे आता हळूहळू ठाणे होऊ पाहत आहे, विस्तारू पाहत आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही एक महत्त्वाची कनेक्टिव्हिटी, महत्त्वाचा टप्पा हा मानला जातोय। नक्कीच मेट्रो हा खरं तर महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। मेट्रोला जोड देण्यासाठी बोरिवली ते ठाणे हा टनल जो आहे त्याचं काम सुद्धा आता वेगाने सुरू झालेलं आहे। खरं तर तो टनल सुद्धा पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये ठाणेकरांच्या आणि एकूणच उपनगरमधील बोरिवली असतील, मालाड असतील या सर्व स्थानिकांच्या प्रवाशांच्या उपयोगासाठी हा उपयुक्त होणार आहे। माझ्या मागच आपण जर बघितलं तर हा गायमुखपासून जो मागचा पट्टा आहे हा मीरा रोड भाईंदरला जोडणारा पट्टा आहे। ही जी मेट्रो आहे ती पुढे विस्तारणार आहे, ती म्हणजे घोडबंदर, मीरा रोड आणि भाईंदर या दरम्यान ही मेट्रोची जाणार आहे। त्यामुळे तो जो 7A चा जो मेट्रोचा टप्पा आहे तो सुद्धा या 4 मेट्रो अंतर्गत कापता येणार आहे। एकूण बोरिवलीपासून जर एखाद्या प्रवाशाला ठाण्यामध्ये यायचं असेल तर त्याचा आत्ता जो प्रवासाचा वेळ जो आहे तो कुठेतरी 1.5 ते 2 तासावरती आहे, मात्र मेट्रो सुरू झाल्यावरती हा जो वेळ आहे हा जवळपास 30 मिनिटांवरती येण्याची शक्यता आहे। उद्योग नगरी म्हणून ठाणे आता कुठेतरी एक वसत आहे आणि उद्योग नगरीमध्ये अनेक उद्योग येत आहेत आणि याच्यामध्ये भिवंडी असेल, कालेर असेल, कशिळी असेल, ठाण्यामधील अंतर्गत भागात असेल, मोठ्या प्रमाणात उद्योग सध्या सुरू होत आहेत। घोडबंदर रोडला काही कमर्शियल प्लाझा जे आहेत ते सुद्धा सुरू होत आहेत, याला सुद्धा मोठा फायदा हा मेट्रोचा होणार आहे। कारण ज्याप्रमाणे मेट्रोमुळे मुंबई असेल किंवा ठाणे असेल, बोरिवली असेल या शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी किंवा 30 ते 1 तासाचा वेळ लागणार आहे, जो सध्या ट्रॅफिक कोंडीमुळे जर एखाद्या ठाणेकर प्रवाशाला ठाणा स्टेशनपासून जर घोडबंदरपर्यंत यायचं असेल तर आता त्याला जवळपास कधी 1 तास जो आहे तो लागतो। खरं तर 25 मिनिटाचा अंतर आहे, मात्र वाहतूक कोंडीमुळे 1 तास ते 1.5 तास प्रवास करावा लागतो। मात्र ते जो अंतर आहे ते कापण्याचं जो प्रमाण 1 ते 1.5 तासाचं आहे ते कुठेतरी कमी या मेट्रो 4 मुळे होणार आहे। जवळपास मेट्रो ठाणे स्टेशनपासून जर या गायमुखपर्यंतचा जर मेट्रोचा प्रवास पाहिला तर तो सुद्धा 10 ते 15 मिनिटाचा आहे। त्यामुळे उद्योगनगरी वसत असताना या ठिकाणी जो प्रवाशांचा वेग वाढत आहे, प्रवाशांची संख्या वाढत आहे, त्याला कुठेतरी फायदा हा मेट्रोमुळे होणार आहे।
अगदी स्वप्नील, आज सकाळी जेव्हा आपण पाहिलं की खासदार संजय राऊत यांनी एक आरोप केलेला होता की मी काल परवाच ठाण्यात जाऊन आलो, पण ठाणं सध्या विकायला काढलेलं आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांच्याकडून आज करण्यात आला. ही सगळी जी कामं काही होत आहेत, आजची मेट्रोची ट्रायल रन जी आपण पाहतोय, हे या सगळ्या विरोधकांच्या आरोपांना उत्तर आहे असं आता सत्ताधाऱ्यांकडून दर्शवलं जात आहे, किंबहुना सांगितलं सुद्धा जात आहे. नक्कीच ठाणे सध्या वेगाने खरं तर विकास होतोय, अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. त्यामुळे संजय राऊत यांचं ट्विट जे आहे ते बघायला गेलं तर त्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामांसाठी या ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्ते पुन्हा बांधण्यात आलेले आहेत, काही ब्रिज नवीन बांधण्यात आलेले आहेत, रेल्वेच्या येथील सुद्धा नवीन साठीच पूल असेल, ठाण्यामधील मेट्रोचं जाळं असेल, तसेच शहरांतर्गत कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते असेल आणि गायमुख ते घोडबंदर या दरम्यान जो बोरिवलीपर्यंतचा ट्विन टनल आहे त्याचं काम असेल आणि एकूणच या ठिकाणी कालेर कशेळी आणि भिवंडीकडे जाणारा जो रोड आहे, दरवर्षी आपण बघतो पावसाळ्यामध्ये या रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात. त्यामुळे कुठेतरी विकासाची कामं ही एकदाच करण्यात आलेली आहेत, एकाच वेळेला ही विकासाची कामं सुरू आहेत. त्यामुळे कुठेतरी विरोधकांकडून जो नागरिकांकडून त्यांना जाणारा फीडबॅक आहे, नागरिकांकडून जो मनस्ताप व्यक्त करण्यात येतो, त्यावरती विरोधकांकडून ही प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते. काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे ठाण्यामध्ये होते, काही विशिष्ट बैठका सुद्धा त्यांनी घेतल्या, अनेक पदाधिकाऱ्यांना भेटले. या दरम्यान त्यांना काहीतरी माहिती जी आहे ती देण्यात आली होती आणि यानंतर त्यांनी टीका ट्विट केली होती. कारण खाजगी बिल्डरची संख्या ही ठाण्यामध्ये प्रचंड वाढलेली आहे, अनेक ठिकाणी खाजगी बिल्डर हे विकास करत आहेत. यावरूनच टीका टिप्पणी जी आहे ती विरोधकांकडून सुरू आहे. मात्र या टीकेला, या सर्व गोष्टींना, ज्या प्रश्नांना उत्तर जे आहे ते महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाण्यातील काही आमदार यांच्याकडून या विकासातून हे उत्तर देण्यात येते असं एकंदरीत या ठिकाणी सांगितलं जात आहे. लागवी. अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.